41. तर याच्यामध्ये लोकाकाश आणि अलोकाकाशाचं वर्णन चालू आहे. लोकाकाशाचा आकार कसा आहे? लोकाकाशाचा आकार दोन्ही पाय पसरून व दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेल्या मनुष्याच्या आकारासारखा आहे. जाडी दक्षिण उत्तर सर्व ठिकाणी 7 राजू आहे. रुंदी पूर्व पश्चिम मुळात 7 राजू आहे. पुढे क्रमाने कमी होत होत 7 राजूच्या उंचीवर 1 राजू आहे व पुढे क्रमाने वाढत जाऊन 10.5 राजूच्या उंचीवर 5 राजू आहे व पुढे क्रमाने कमी होत होत 14 राजूंच्या उंचीवर 1 राजू आहे. उंची 14 राजू आहे. मग पहा की संपूर्ण लोकाकाशाची उंची किती आहे? 14 राजू. राजू म्हणजे एक मोजण्याचं माप. जसं आपण मीटर सेंटीमीटर वगैरे मध्ये मोजतो तसं राजू म्हणजे खूप मोठं मोजमाप आहे. आणि त्याने मोजला असताना लोकाकाशाची उंची 14 राजू आहे. मग पहा की दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि दोन्ही पाय पसरून उभा राहायचं. तर हा खालचा भाग एवढा काय झाला? लोकाकाशासारखा झाला. आणि त्याच्यामध्ये एकदम तळाला 2 पाय जे आपले विस्ताराला प्राप्त झाले तर त्या मुळात 7 राजू धरायचं. मग असं निमुळतं होत होत 7 राजूच्या उंचीवर रुंदी 1 राजू आली. पुढे क्रमाने वाढत जाऊन 10.5 राजूच्या उंचीवर 5 राजू आहे. आणि पुढे आणखीन निमुळतं होत होत 14 राजूच्या उंचीवर 1 राजू आहे. मग हे लोकाकाशाचं स्वरूप समजून आपल्याला काय फायदा? तर आपण व्यवहाराने लोकाकाशात राहतो हे समजलं, पण निश्चयनयाने ज्याच्यामध्ये हा लोक जाणला जातो तो चैतन्य लोकच खरा लोक आहे आणि आपल्या असंख्यात प्रदेशात आपण राहतो हे जर लक्षात आलं तर ही जागा माझी तुझी म्हणून होणारी भांडणं सहजच संपतात. कालद्रव्य कशास म्हणतात? जे द्रव्य जीवादिक सर्व द्रव्यांच्या परिणमनामध्ये निमित्त असते त्यास कालद्रव्य म्हणतात. प्रत्येक द्रव्य स्वयं आपापल्या द्रव्यत्व शक्तीमुळे समयासमयाला परिणमन करीत असते. त्या परिणमनास लोकाकाशामधील तेथील कालाणू केवळ निमित्त मात्र असतो. ते जबरीने कोणासही परिणमवित नाही. म्हणजे पहा, कालाणू परिणमण्यास चेंजेस होण्यास निमित्त आहे, पण आपल्याला कालद्रव्य माहीत नसल्यामुळे काय म्हणतो? मी मुलांना मोठं केलं, मी स्वयंपाक केला, मी सुखी केलं, मी दुःखी केलं, मी पैसे मिळवले. म्हणजे सगळं परद्रव्याचं कर्तृत्व घेतो. पण ज्ञान झाल्यावर काय लक्षात येतं? त्या आहार वर्गणा पैसे तुमच्याकडे येण्याची योग्यता असताना ते परिवर्तन होण्यास निमित्त कालाणू आहे, मी नाही. मग पहा, घरात कशी भांडणं चाललेली असतात. पतिराज म्हणतात माझ्यामुळं तू थाटात राहतेस, मी इतकं मिळवतो म्हणून तुझं चांगलं चाललंय. पण ज्ञान झाल्यावर काय म्हणणार की प्रत्येक द्रव्य, छोटा परमाणू असो, कालाणू असो की आणखीन कोणतंही द्रव्य असो, प्रत्येक द्रव्य स्वतःच्या उपादानाने परिवर्तित होतं. मी कुणालाही चांगलं वाईट करणारा नाही. मग माझ्यामुळे थाटात राहतात हे म्हणणं सहजच संपलं. म्हणून प्रत्येक क्षणी मी माझा जाणणारा आहे, दुसऱ्याचं चांगलं वाईट करणारा नाही. हे लक्षात आलं तर कालाचं कर्तृत्व घेऊन होणारं भांडण सहजच संपलं. मग पहा, आपण म्हणतो मी सुखी केलं, दुःखी केलं, जगवलं, मारलं, हे सगळे विकल्प करतो आणि समोरच्यांनी आपल्याला त्याबद्दल धन्यवाद दिले नाहीत. आपला इगो दुखावतो आणि मी केलं म्हणलं की अपेक्षा येते की त्याने आपल्याला काहीतरी धन्यवाद द्यावे आणि नाही दिलं की तिथं दुःख होतं. म्हणून अपेक्षा आली की अपेक्षाभंग झाला आणि अपेक्षाभंग झाला की दुःखी होतो.
मग त्याच्याच आधी जर आपण जाणलं की त्यांच्या बदलण्यास निमित्त कालद्रव्य आहे, मी काही केलं नाही, हे जर जाणलं तर मी केलं, माझ्यामुळे झालं, हे विकल्प संपले आणि त्यांनी आपल्याला काही धन्यवाद दिले नाहीत म्हणून दुःखही होत नाही. न मांगे मोती मिले, मांगे मिले न भीक. मागितलं तर भीक पण मिळत नाही, पण अपेक्षा नसेल तर तिथं आपोआपच शांततेला प्राप्त होतो. कालद्रव्याचे किती भेद आहेत? 2 भेद आहेत, निश्चय काल व व्यवहार काल. निश्चय काल कशास म्हणतात? लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर स्थित असलेल्या प्रत्येक कालानुस निश्चय काल म्हणतात. वर्तना हे त्याचे लक्षण आहे. वर्तना म्हणजे प्रत्येक द्रव्याच्या परिवर्तनामध्ये केवळ निमित्त असणे. म्हणजे पहा, जशी रत्नाची राशी असते, गव्हाची राशी असते, तसे कालाणू कसे आहेत की एकेका प्रदेशावर एक स्थित आहेत आणि ते जे आहेत तेच निश्चय काल झाला आणि वर्तना हे त्याचं लक्षण म्हणा, सिम्बॉल म्हणा. मग आपलं परिवर्तन होताना हे कालाणू, ही वर्तना फक्त बाहेर निमित्त मात्र असते. व्यवहार काल कशास म्हणतात? वर्ष, महिना, दिवस, घटका, पळे, समय वगैरे कालद्रव्याच्या पर्यायाला व्यवहार काल म्हणतात. निश्चय काल, कालाणू हे द्रव्य असून व्यवहार काल हे त्याचे स्थूल सूक्ष्म पर्याय आहेत. त्यांचे ज्ञान सूर्य चंद्रादिकांच्या गतीवरून व परमाणूंच्या गतीवरून होते. वस्तुतः कालद्रव्य, व्यवहार काल व निश्चय काल असे 2 नाहीत, एकच असून कालाच्या पर्यायाचे ज्ञान अन्य द्रव्याच्या परिणमनावरून होते म्हणून कालाच्या पर्यायांना व्यवहार काल म्हटले आहे. द्रव्य व पर्याय 2 नसून एकच आहेत. मग आता आपण जे मोजतो वर्ष, दिवस, महिना वगैरे, तर ह्या स्थूल पर्यायांना म्हणजे अनेक पर्यायांचा समूह म्हणजे वर्ष वगैरे, तर ह्यांना आपण व्यवहार काल समजून घ्यायचा आणि निश्चय काल वास्तविक पाहता द्रव्य आहे, व्यवहार काल ही त्याची पर्याय आहे. आणि आता दिवस वगैरे कशावरनं ठरवतो तर सूर्य चंद्रादिकांच्या गतीवरून, आणि समय ठरवताना परमाणूच्या गतीचं निमित्त घेतो. म्हणून निश्चय आणि व्यवहार 2 स्वतंत्र नाहीत, तर तिथं एकच असून फक्त काय आहे की जे कालाच्या पर्यायाचं ज्ञान अन्य द्रव्याच्या परिणमनावरनं होतं म्हणून तिथं कालाच्या पर्यायांना व्यवहार काल म्हटलं. पण वास्तविक पाहता कालाणूची एक समयवरती जी अवस्था आहे तीच पर्याय आहे. मग कालाणू झाला निश्चय काल आणि त्याची पर्याय म्हणजेच व्यवहार काल झाली. मग हे समजल्यावर काय फायदा? तर एक समय जात है 3 लोक का मोल बस. एक समय इतका महत्वाचा आहे की 3 लोक देऊ केले तरी गेलेला समय परत येत नाही. आणि आपण सगळ्या समयाचा उपयोग कशासाठी करतो? खाणं, पिणं, झोपणं, संसार, मुलं बाळ एवढ्यासाठी करतो आणि हे तर बरोबर काही येणारे नाहीत. आत्ता आयुष्य संपलं की आपण निघालो, काय काय बरोबर नेणार? काहीच नाही. फक्त जेवढे संस्कार तत्वज्ञानाचे स्वतःला जाणण्याचे आहेत तेवढेच आपल्या बरोबर येणार, ते सोडून आपल्याबरोबर काहीच येणार नाही. हे जर लक्षात आलं तर 24 तास आपण स्वतःला जाणण्यासाठी प्रयत्न करणार. म्हणून खाताना मी खाणारा नाही जाणणार आहे, बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे, अशी साधना करू लागलो तर हे समजून जीवनात उपयोग आहे. जीवाधिक द्रव्य किती आहेत व कोठे राहतात? जीवद्रव्य अनंतानंत असून ते संपूर्ण लोकाकाशात असतात. एक जीव लोकाकाशाच्या असंख्याताव्या भागात राहतो तरीही असंख्यात प्रदेशात राहतो. म्हणजे पहा की जीवाचे प्रदेश असंख्यात आणि तो लोकाकाशाच्या असंख्यातव्या भागात राहिला तरी ते प्रदेश सुद्धा किती आहेत?
असंख्यातच आहेत. संख्यात म्हणजे काउंटेबल आणि असंख्यात म्हणजे अनकाउंटेबल. म्हणून आपले प्रदेश अशी फोल्ड होण्याची आत व्यवस्था आहे. म्हणून बाहेरच्या सगळ्या वस्तूसह आपल्याला कशा पाहिजेत? फोल्डिंगच्या, म्हणजे साध्या चालत नाहीत. मग हे जर लक्षात आलं तर आपण काय लक्षात घेणार की मी माझ्या प्रदेशात राहतो, लोकाकाशात राहतो म्हणणं हे व्यवहार आहे, पण निश्चयाने मी माझ्यातच राहतो. पुद्गल द्रव्य परमाणु व स्कंद ही अनंतानंत जीवद्रव्याच्या अनंतपट असून संपूर्ण लोकाकाशात व एक प्रदेशापासून तो लोकापर्यंत असतात. परमाणु एकाच प्रदेशात असतो. आता परमाणु आणि स्कंद हे किती आहेत? जीवाच्याहून अनंत पट आहेत आणि ते संपूर्ण लोकाकाशात असतात. आणि एक प्रदेशापासून ते असंख्यात प्रदेश असलेल्या संपूर्ण लोकापर्यंत त्यांचं वास्तव्य आहे. मग एक परमाणु जेवढ्या भागात राहतो त्याला म्हणायचं एक प्रदेश. आणि त्या प्रदेशाची अशी जागा देण्याची शक्ती आहे की एका परमाणूला पण देऊ शकतो जागा आणि अनेकांना पण देतो. म्हणून असंख्यात प्रदेशी लोकाकाशामध्ये अनंत परमाणु सामावले जातात. ह्याला उदाहरण काय घेतलं होतं? 3 समान जाडीचे उंचीचे ग्लास घ्यायचे आणि एकात उसाचा रस, एकात राख आणि एकात सुया घेतल्या. तिन्ही भरून घेतलाय. मग नंतर राखेत सगळा उसाचा रस ओतला आणि त्यात जी रासायनिक प्रक्रियेने पोकळी झाली त्यात सुया टोचल्या. मग 3 ग्लास मधलं एका ग्लासमध्ये मावलं गेलं. तसं अनेक परमाणु असून सुद्धा ते असंख्यात प्रदेशामध्ये सामावू शकतात. म्हणून पुद्गलामध्ये आहे आणि आपण आपल्यामध्ये आहोत. आपला जीव पुद्गल रूप होत नाही, पुद्गल आपल्या रूप होत नाही हे समजलं तर माझं घर, माझे कपडे वगैरे हे विकल्प सहजच संपले. धर्मद्रव्य व अधर्मद्रव्य ही प्रत्येकी एक एक द्रव्य असून संपूर्ण लोकाकाशात व्यापून आहेत. धर्म म्हणजेच जे गमनाला निमित्त आहे, अधर्म म्हणजे जे थांबण्यास निमित्त आहे. हे अखंड एक एक द्रव्य आहेत आणि त्यांचा आकार केवढा आहे? असंख्यात प्रदेशी लोकाकाशा एवढा आहे. आकाश द्रव्य एक अखंड द्रव्य असून लोक अलोकात व्यापलेले आहे. कालद्रव्य संख्या असंख्यात असून लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर एक एक कालद्रव्य स्थित आहे. म्हणजे पहा, कालाणू कसे आहेत? एकेका प्रदेशावर एक एक स्वतंत्र आहेत. मग ते कालाणू आपल्याला काय बोध देतात? आम्ही जसं स्वतंत्र राहतो तसं तुम्हीही स्वतंत्र राहा. पण आपण सारखं पारतंत्र्यातच अडकतो. माझी मुलं, माझे पती, माझं घर म्हणून इतकं त्यात एकत्व करतो की आपल्याला कधी एकटं राहायचा प्रसंग आला तरी घर खायला उठतंय म्हणतो. सगळे यात्रेला गेल्याने आपण घरात एकटे आहोत. मग चांगलंय की आपण खूप ध्यान साधना केली तर आपल्याला काहीही दुःख होणार नाही. म्हणून कालाणू अचेतन असून तो एकटा राहतो आणि आपण चेतन असून दुसऱ्याला चिटकायला जातो आणि त्यामुळे संसार सतत वाढतो. प्रत्येक जीव केवढा मोठा आहे. प्रत्येक जीव प्रदेशांच्या अपेक्षेने लोकाकाशा एवढा असंख्यात प्रदेशी आहे. प्रदेशांची संख्या कमी जास्त न होता आपल्या संकोच विस्तार शक्तीमुळे प्रदेशांचा संकोच व विस्तार होऊन प्राप्त शरीरानुसार अवगाहना लहान मोठी होते. म्हणून व्याप्त लोकाकाश क्षेत्रास अवगाहना म्हणतात. तो प्राप्त शरीर प्रमाण राहतो. मुक्त जीवांचा आकार अंतिम शरीरापेक्षा किंचित न्यून असतो. म्हणजे जीवाचे प्रदेश असंख्यात आहेत आणि ते कमी जास्त होत नाहीत. मुंगीच्या शरीरात गेलो तर ते संकोचित झाले आणि तेच प्रदेश हत्तीच्या शरीरात गेलं तर विस्तार युक्त झाले. मग पहा, संकोच आणि विस्तार ही जीवाची शक्ती आहे आणि त्यामुळं तो ज्या शरीरात जातो त्या शरीराच्या आकाराचा होतो.
असं म्हटलं तर कुठला नाही झाला? अनुपचरित, असद्भूत, व्यवहार नाही. मग पहा की इतकी व्यवस्था व्यवस्थित आहे की कमी जास्त प्रदेश असे तुटून जातात असं कधी होत नाही. म्हणजेच कमी जास्त होत नाही. म्हणजे पालीचं शेपूट तुटलं तर थोड्या वेळ ते हालत असतं. म्हणजे तिथले प्रदेश आत खेचण्याचं काम चालू आहे. म्हणजे असंख्यात प्रदेशी आपला आत्मबंगला कधीही तुटत नाही. त्याला रिपेरी करावं लागत नाही. त्याच्यासाठी काही सिमेंट वाळू वगैरे गोळा करावं लागत नाही. 24 तास जसा आहे तसा अगदी व्यवस्थित चिरेबंदी किल्ला आहे. बघा तो सद्दाम मुस्लिम तर सापडला, बंकर्स मध्ये बसला होता आणि आपल्याला वाटत होतं की सुरक्षित आहे तो, पण शेवटी सापडला तर त्याचे सगळे हाल झाले. म्हणजेच काय आहे, बाहेर कुठेही लपायला गेलो तरी सुरक्षित नाही, पण आपल्या असंख्यात प्रदेशी आत्मबंगल्यात राहिलो तर परम सुरक्षा आहे. म्हणून प्रत्येक क्षणी आपण स्वतःमध्ये राहिलो तर दुःख नाही, पण बाहेर गेलो तर दुःखाला प्राप्त होतो. ह्याला उदाहरण काय घेतो, रबर ताणलं की जागा व्यापली जास्त आणि सोडलं की कमी जागेत राहिला. तसा निगोदी अवस्थेत खूप कमी प्रदेश आहेत असं वाटतं, पण तेही असंख्यात प्रदेश आहेत आणि तेवढ्यातच सगळे प्रदेश काय झाले, सामावले गेले. आणि मुक्त जीवांचा आकार शेवटच्या शरीरापेक्षा किंचित कमी का असतो, तर कानातली पोकळी, नाकातली पोकळी आणि एक इपेथियल सेल्स सारखी वरची अशी झडत असते आणि तो तेवढा आकार कुठं कमी झाला, सिद्ध अवस्थेत. कारण तिथं आता प्रदेश कसे आहेत, सगळे घनरूप म्हणजे एकदम ठोस, आणि ते प्रदेश ठोस इतके जवळ आले की ही पोकळी संपल्यामुळं शेवटच्या शरीरापेक्षा किंचित कमी आकार सिद्ध अवस्थेमध्ये असतो. मग हे समजून काय फायदा, आपला आकार असा असावा, समचतुरस्र संस्थान असावं वगैरे हे विकल्प करायची गरज नाही. ध्रुव स्वभावात शरीराचा आकार नाही. म्हणून मी माझ्या चैतन्य आकाराला म्हणजे चैतन्य स्वरूपाला जाणू लागलो तर हे खोटे विचार सहजच थांबले. कोणता जीव लोकाकाशा एवढा होऊ शकतो? मोक्षास जाण्याच्या अगोदर 13व्या गुणस्थानाच्या अंतिम केवल समुद्घात करणारा जीव लोकाकाशा एवढा होऊ शकतो. 3 अघाती कर्माची स्थिती, आयुस्थिती एवढी होण्यासाठी हा समुद्घात होतो. म्हणजे पहा की जेव्हा 13व्या गुणस्थानाच्या शेवटी आयु कर्माची स्थिती कमी आहे आणि बाकीच्या 3 कर्मांची, अघाती कर्मांची स्थिती जास्त आहे, मग त्यांची समान स्थिती होण्यासाठी केवल समुद्घात होतो. त्यावेळेस संपूर्ण प्रदेश मूळ शरीराला न सोडता लोकाकाशाच्या आकाराचे होतात आणि सगळ्या कर्मांची स्थिती समान होते आणि तो जीव मोक्षाला जातो. मग जसं थंडीत चालू आहे की नाही, तर त्यामध्ये कापड घडी करून घातलं तर लवकर वाळतं की उशिरा पसरलं तर लवकर वाळतं. तसं प्रदेश पसरले, कर्मांची स्थिती कमी झाली 3 कर्मांची आणि तो मोक्षाला जातो. म्हणजेच यातनं लक्षात घ्यायचंय की त्या केवल समुद्घाताच्या वेळेसच एक समय मात्र संपूर्ण लोकाकाशामध्ये प्रदेश व्यापतात. प्रत्येक जीव लोकाकाशाच्या केवढ्या भागात राहतो. प्रत्येक जीव लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेशी असूनही तो कमीत कमी लोकाकाशाच्या असंख्याताव्या भागात राहतो. तरीही त्याने व्यापलेले लोकाकाशाचे प्रदेश असंख्यातच असतात, कारण असंख्याताचे असंख्यात भेद संभवतात. प्रत्येक जीव असंख्यात प्रदेश आहे, म्हणजे लोकाकाशाचे जेवढे प्रदेश आहेत तेवढे प्रदेश प्रत्येक जीवाचे, आणि तो कितीही छोट्या शरीरात राहायचं म्हटलं
म्हणजे अगदी लोकाकाशाच्या असंख्याकाव्या भागा एवढं छोटं शरीर मिळालं तरी सुद्धा ते प्रदेश किती आहेत? असंख्यातच आहेत. असंख्यात म्हणजे अनकाउंटेबल, कारण असंख्याताचे अनेक भेद आहेत. म्हणून आपण व्यापलेले प्रदेश पण असंख्यात आहेत. मग पहा की जसं एक आकडा पण संख्यात आणि 100 आकडा पण संख्यात, संख्याचे जसे अनेक भेद आहेत तसं संख्येच्या पलीकडे जो अंक आहे तो असंख्यात आणि तो अनंताच्या आधीपर्यंत आहे म्हटल्यावर असंख्याताचे अनेक भेद आहेत. म्हणून निगोदी जीवाचं शरीर किती क्षेत्रात आहे? तर असंख्यात प्रदेशात आहे. हत्तीचं शरीर पण असंख्यात प्रदेशात आहे आणि एखादं महामत्स्य घेतला तरी तोही असंख्यात प्रदेशात आहे. मग यातनं आपल्याला बोध काय घ्यायचा आहे? शरीराचे प्रदेश हे असंख्याताच्या प्रकाराने अनेक प्रकाराने असतील, पण आपण आपल्या चैतन्य असंख्यात प्रदेशात राहिलो तर मी जाड आहे बारीक आहे हे विकल्प सहजच संपले. पुद्गल द्रव्य लोकाकाशाच्या किती भागात राहते? पुद्गल परमाणू एक प्रदेशातच राहतो. द्व्यणुक स्कंद एक प्रदेश किंवा 2 प्रदेशांमध्ये राहतो. संख्यात परमाणूंचा स्कंद 1, 2 किंवा संख्यात प्रदेशात राहतो. असंख्यात परमाणूंचा स्कंद 1, 2 संख्यात किंवा असंख्यात प्रदेशात राहतो. अनंत परमाणूंचाही स्कंद 1, 2 संख्यात किंवा असंख्यात प्रदेशात राहतो, कारण त्यांच्यामध्ये सूक्ष्म रूपाने परिणमण्याची शक्ती आहे. एका प्रदेशात अनंतानंत परमाणू व नाना सूक्ष्म स्कंद असतात. आत्ता उदाहरण घेतलं होतं आपण की त्या उसाच्या रसात राख पण सामावली गेली, सुया पण. म्हणजे असं सूक्ष्म रूपाने परिवर्तन करण्याची त्यांची शक्ती आहे. म्हणून ते एका प्रदेशात अनेक पण राहतात आणि एक पण राहू शकतात. सोपं उदाहरण, कापूस पिंजला, जास्त जागा लागली आणि तोच दाबला तर अगदी थोड्या जागेमध्ये सामावला गेला. मग आपल्याला पुद्गलाची विशेषता वाटायला पाहिजे की जीवाची? तर पुद्गलात जरी अशी सामावण्याची शक्ती आहे म्हणून एका प्रदेशात अनेक राहू शकतील, परंतु जीवामध्ये जी चेतना आहे ती पुद्गलामध्ये नाही. म्हणून आपल्याला आपल्या चेतनेचं महत्त्व समजलं तर पुद्गलाच्या नादी लागून त्याचा बहुमान करणार नाही. समुद्घात कशाला म्हणतात? मूळ शरीराला न सोडता आत्मप्रदेश शरीराच्या बाहेर पडणे व परत मूळ शरीरात येणे या समुद्घात म्हणतात. मूळ शरीराला न सोडता आत्मप्रदेश बाहेर जातात आणि जिथं कार्य आहे तिथपर्यंत जाऊन परत येऊन मूळ शरीरात सामील होतात, तर तो समुद्घात. मग समुद्घाताविषयी धर्मयुगच्या 86च्या अंकामध्ये आलं होतं जानेवारीच्या, की अशा 700 केसेस कुणाला सापडल्या होत्या? शास्त्रज्ञांना, की एक व्यक्ती एका वेळेस 2 ठिकाणी आहे आणि त्यांनी तिथं उत्तर काय दिलं की आम्ही याच्यावर काही रिसर्च करू शकत नाही, ही काही आध्यात्मिक शक्ती असावी, अध्यात्मच याला उत्तर देईल. मग समुद्घाताच्या माध्यमातून हे आपण सोडवू शकतो. मग पहा की फॉरेनमध्ये अशी एक घटना घडली की पार्लमेंटमध्ये एक व्यक्ती आलेली नाही पण तिचा फोटो काढला गेला. ती खूप वृद्ध आहे, आजारी आहे, येऊ शकत नाही, पण तिची इच्छा प्रबळ आहे की मला त्या सभेला जायचंय. आणि ज्या वेळेस तिथं फोटो काढला त्यावेळेस काय लक्षात आलं की तिचाही फोटो निघाला. म्हणजे ती घरात आहे आणि तिथं पण आहे. म्हणजे असं आपण तर्काने लावू शकतो की हे समुद्घाताचं उदाहरण आहे. म्हणजे ह्यातनं लक्षात घ्यायचंय की समुद्घात हा काय आहे की मूळ शरीरापासून प्रदेश पसरत जातात आणि परत मूळ शरीरात येतात.
म्हणजे असे तुटून जातात वगैरे असं काही नाही. किंवा महाराजजींचं गृहस्थाश्रमातलं उदाहरण सांगतात की ज्या वेळेस कुणीतरी त्यांना म्हणायला चला मंदिरात, आणि ते काय म्हणाले, हा पुढं आलोच. आणि काय झालं पुढं, की तिथं ते पोचले तर त्यांना तिथं महाराज दर्शन करताना दिसले. म्हणजे घरात पण आहेत आणि तिथं पण आहेत. म्हणजे अशा रीतीने एक व्यक्ती एका वेळेस दोन ठिकाणी असू शकते. मग हे समजून आता आपण विचार काय करायचा, मला पण असं समुद्घात करायला मिळावं, तर ध्रुव स्वभावात समुद्घात नाही. समुद्घात शब्द कसा बनलाय, सम प्लस उत प्लस घात, हन पासून घात झाला. म्हणजे सम्यक रीतीने फोर्सेबल प्रदेश असे बाहेर पडतात आणि परत मूळ शरीरात येऊन सामील होतात. प्रश्न क्रमांक 52. समुद्घाताचे किती भेद आहेत? 7 भेद आहेत. वेदना, कषाय, वैक्रिक, मारणांतिक, तैजस, आहारक व केवल. वेदना समुद्घात, वेदनेच्या निमित्ताने आत्मप्रदेश मूळ शरीर न सोडता बाहेर पडणे. म्हणजे एखाद्या जीवाला वेदना खूप होत आहेत आणि त्याला काय होतं की जिथं वनस्पती त्या वेदनेच्या अनुकूल असेल तिथपर्यंत त्याच्या आत्मप्रदेश पसरत जातात आणि त्या वनस्पतीला टच झाला की तिकडं त्याची वेदना कमी होते आणि ते प्रदेश परत मूळ शरीरात येऊन समाविष्ट होतात. तर हे झालं वेदना समुद्घात. कषाय समुद्घात, क्रोधाधिक कषायवश आत्मप्रदेश मूळ शरीराला न सोडता बाहेर पडणे. म्हणजे कषायाने आत्मप्रदेश मूळ शरीराला न सोडता बाहेर पडतात आणि जिथं कुणाला पिडायचं वगैरे असेल ते पिडून परत मूळ शरीरात येऊन समाविष्ट होतात. तर त्याला म्हणायचं कषाय समुद्घात. वैक्रिक समुद्घात, वैक्रिक वृद्धिधारी मुनी व शरीरधारी देव यांच्या विक्रियेच्या निमित्ताने मूळ शरीराला न सोडता आत्मप्रदेश बाहेर पडणे. मग पहा की जे मुनी असतात विशिष्ट वृद्धिधारी, वैक्रिक वृद्धिधारी आणि देव यांना विक्रियेच्या निमित्तात काय होतं की ते मूळ शरीराला न सोडता काहीतरी विशेष विक्रिया परत बाहेर करतात आणि ती करताना त्यांचे आत्मप्रदेश असे फैलावत जातात आणि त्या विक्रियेला करून परत मूळ शरीरात येतात. मग पहा ज्या वेळेस देवलोक समोशरणात येतात त्यावेळेस मूळ शरीर त्यांचं देवलोकातच असतं आणि तेथून ते येतात आणि काय घडतं त्यांचं पुढं की इथं दुसऱ्या शरीराने येतात, समोशरणामध्ये जातात आणि परत त्यांचं काय झालं पुढं की समोशरणामध्ये जाऊन ते दिव्यध्वनी वगैरे ऐकतात आणि परत देवलोकामध्ये जातात. मग अशा पद्धतीने ही त्यांची काय आहे विक्रिया. आणि विक्रियेच्या निमित्तात काय झालं की मूळ शरीराला न सोडता आत्मप्रदेश बाहेर पडून परत ती विक्रिया करून येतात. मग अशा विक्रिया आपल्याला पाहिजेत असे भाव झाले तरी चुकलं. का चुकलं तर ध्रुव स्वभावात ही विक्रिया नाही. म्हणून स्वभावात राहिलो तर आपोआपच काय झालं की ही विक्रिया घडली तर आनंद आहे, नाही घडली तर दुःख आहे, हे विकल्प सहजच संपले. मारणांतिक समुद्घात, मरणाच्या पूर्वी नवीन जन्माला योग्य अशा क्षेत्राचा स्पर्श करून येण्याकरिता मूळ शरीराला न सोडता आत्मप्रदेश बाहेर पडणे. म्हणजे आता एखादा जीव मरणार आहे आणि तो काय करतो की नवीन जिथं जाऊन जन्म घ्यायचा आहे त्या जागेला स्पर्श करून येण्यासाठी मूळ शरीराला न सोडता आत्मप्रदेश असे बाहेर पडतात, तिथं जाऊन टच होतं आणि परत मूळ शरीरामध्ये येऊन समाविष्ट होतात. म्हणजे जसं आपण काय करतो नवीन घर बघून येतो आणि परत हे घर जुनं सोडतो, तसं मारणांतिक समुद्घातामध्ये
नवीन जागा पाहून येतो आणि परत हे त्याचं काय झालं, शरीर सुटतं. तेजस समुद्घात, शुभ किंवा अशुभ तेजस वृद्धीमुळे निघणाऱ्या तेजस शरीराबरोबर आत्मप्रदेश मूळ शरीर न सोडता बाहेर पडतात. आहारक समुद्घात, आहारक वृद्धिधारी मुनींच्या मस्तकातून निघणाऱ्या आहारक शरीर रूपाने आत्मप्रदेश मूळ शरीर न सोडता बाहेर पडणे. केवल समुद्घात, आयु कर्माच्या स्थितीबरोबर शेष 3 आघाती कर्मांची स्थिती व्हावी म्हणून केवली भगवंतांना दंड, कपाट, प्रतर व लोकपुरण या रूपाने 4 समयात आत्मप्रदेश मूळ शरीर न सोडता बाहेर पडणे व त्याप्रमाणे परत मूळ शरीरात सामावणे. एकूण काळ 8 समय असतो. तर अशा रीतीने मूळ शरीराला न सोडता प्रदेश बाहेर पडतात आणि परत मूळ शरीरात समाविष्ट होतात. मग एक उदाहरण मुंबईमध्ये असं घडलेलं होतं की एक आय स्पेशालिस्ट आहे आणि त्यांनी क्यू सोडून मध्येच एक पेशंट घेतला. तर ज्याचा नंबर होता त्याला इतका राग आला की त्याने रागाने त्या डॉक्टरकडे पाहिलं की त्यामध्ये असलेली कास पण तडकली आणि त्या डॉक्टरच्या डोळ्यात वेदना झाल्या. असं आपण हे समुद्घाताचं उदाहरण सांगू शकतो, पण नेमकं आहेच असं आपल्याला सांगता येत नाही. अस्तिकाय कशाला म्हणतात? बहुप्रदेशी द्रव्याला अस्तिकाय म्हणतात. किती द्रव्ये अस्तिकाय आहेत? जीव, पुद्गल, धर्म, अधर्म व आकाश ही 5 द्रव्ये अस्तिकाय आहेत. कालद्रव्य अस्तिकाय का नाही? कालद्रव्य केवळ एक प्रदेशी आहे, बहुप्रदेशी नाही, म्हणून ते द्रव्य अस्ति असूनही कायवान नाही. तेथे परमाणूप्रमाणे बहुप्रदेशीपणाचा उपचार संभवत नाही, कारण ते कालाणू परस्पर संबद्ध होतच नाहीत. एका प्रदेशात एकच कालाणू कुणासह संबद्ध न होता नित्य एकटाच असतो. म्हणजे अस्ति म्हणजे आहे, काय म्हणजे बहुप्रदेशी, म्हणजे ज्याला एकापेक्षा जास्त प्रदेश आहेत त्याला म्हटलं अस्तिकाय. आणि कालद्रव्यामध्ये कधीच 2 कालाणू एकमेकांशी जुळत नाहीत. परमाणूमध्ये स्कंद अवस्थेत जुळतात, परंतु कालाणू तसं होत नाही, म्हणून कालद्रव्य त्रिकालात अस्ति आहे, पण त्याच्यात कायत्व म्हणजे बहुप्रदेशीपणा नाही. मग हे समजून काय फायदा? तर आपले बहुप्रदेश आपल्यामध्ये आहेत, पण आपण अज्ञानाने बाहेर खूप वस्तू, परिग्रह, जागा वगैरे वाढवायला जातो आपल्या नावाने आणि मोठं झालो असं समजतो. पण ज्ञान झाल्यावर लक्षात येतं की त्यामुळे मोठेपणा नाही, तर मी माझ्या स्वतःच्या चेतनेला जाणलं तरच मी मोठा आहे, म्हणजे आनंदी आहे. हे लक्षात आल्यावर बाहेरच्या पसाऱ्याला वाढवणार नाही. म्हणजे आपला असंख्यात प्रदेशी आत्मबंगला आपल्यामध्ये प्रत्येक क्षणी आहेत आणि तिथं राहिलो तर आपली ही सगळी दुर्दशा समाप्त होते. म्हणून मागच्या प्रश्नांमध्ये समुद्घात सगळे पाहिले 7 प्रकारचे, तर तेही समजून हा समुद्घात आपल्याला व्हावा, हा होऊ नये, हे विकल्प ज्ञानीला नाहीत. कारण ज्ञानी जाणतो ध्रुव स्वभावात समुद्घातच नाही. म्हणून आपण आपल्या स्वतःच्या चैतन्य स्वरूपाला चेतू लागलो, जाणू लागलो, तर समुद्घातासाठी आकुलता, असावं नसावं हे विकल्प होणार नाहीत.